नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। माजी नगरसेवकासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश। ऐन निवडणुकीत पेण शहरात भाजपला मोठा धक्का। आणखी काही आजी-माजी नगरसेवक येत्या 2 दिवसात प्रवेश करणार। रायगडच्या राजकारणात महायुतीने युती धर्म पाळून आपले उमेदवार उभे करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती। पेणमध्येही भाजपचे आमदार खासदार यांच्याजवळ चर्चा झाली, पण महायुतीतील पक्ष युती धर्माचे पालन करत नसल्याने शिवसेना पेण नगरपालिकेत आपले उमेदवार उभे करत आहेत आणि शिवसेनेची ताकद रायगड जिल्ह्यात जास्त असल्याने पेण नगरपालिकेमध्ये सर्व उमेदवार निवडून आणू असा इशारा आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी पेणमध्ये सामाजिक कार्यकर्ते भूषण कडू, माजी नगरसेवक प्रकाश किसन रामाणे, विश्वास कृष्णा पाटील, ज्योती जयवंत म्हात्रे यांच्या पक्ष प्रवेशावेळी दिला। अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवकासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला। यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी बोलत होते। या प्रसंगी त्यांच्या समवेत जिल्हाप्रमुख राजाभाई केणी, उपजिल्हाप्रमुख उद्धव कुथे, तालुका प्रमुख तुषार मानकवळे, शहर प्रमुख दिनेश पाटील आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विनायक पाटील सह तृप्ती भोईर, पेण। राजकारणामध्ये गणित बदलत असतात नेहमीच आणि संधीचा फायदा सगळे लोक घेतात, पण आज सरकारचे आम्ही प्रतिनिधित्व करतो, महायुती धर्म पाळतो, त्या नेत्यांनी पण पाळला पाहिजे। जर त्यांनीच गेर बदलला तर आम्ही तर निश्चित बदलणार। आमच्यासमोर अनेक पर्याय आहेत ना पर्याय। शेवटी स्वायत्त निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टी होत राहतात, त्यामुळे म्हणून मी सांगितलं की गेर बदलण्याची भाषा आम्ही केली आहे। त्यांनी पहिला बदललाय, जर त्यांनी सोमवार मंगळवारपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीची काय विचार नाही केला तर आमच्यासमोर पर्याय खूप आहेत आणि ती ऍडजस्टमेंट करणं ही काळजी गरज आहे। शेवटी कार्यकर्त्यांच्या जीवावरती आम्ही आमदार खाला झालो, त्यांच्या निवडणूक आहेत आणि ही निवडणूक आमच्यापेक्षा त्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे आणि म्हणून नेत्यांनी कार्यकर्त्यांना फसू नये ही आत्ताची भूमिका आहे। मागणी अशी केली की त्यावेळेला आम्हाला असं समजलं की राष्ट्रवादीला इथे 10 सीट राष्ट्रवादी मागते आणि मग ते 7 वरती काहीतरी असं चर्चा होती। आम्ही ज्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आलो तेव्हा त्यांच्या बंगल्यात जाऊन भेटलो आणि ते आदरणीय आहेत, माझे मंत्री आहेत आणि त्यांना सांगितलं की बाबा आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला काय सीट शेअर करा, काय अपेक्षा आहे। आम्ही सांगितलं आम्हाला निवडून येणाऱ्या सीटपैकी 2 सीट तुम्ही द्या। 2 नावं त्यांच्याकडे सुपूर्द केली होती, आदरणीय ते त्या ठिकाणी होते। पण त्यानंतर असं ठरलं की 2 सीटपैकी आम्ही 1 सीट देतो, ती आमच्या चिन्हावर लढायला लागेल। तर आम्ही सांगितलं असं होत नाही, भारतीय जनता पार्टी असं होत नाहीये कधी। शेवटी प्रत्येक पक्षाची आयडिओलॉजी किंवा विचारधारा वेगळी आहे आणि महायुती धर्म पाळताना त्या पक्षात चिन्ह द्यायला पाहिजे। तसं त्यांनी केलं नाही आहे। त्याच्या मागची मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काय षडयंत्र आता सुरू आहे पूर्ण रायगड जिल्ह्याच्या सगळ्या नगर परिषद नगरपालिकेमध्ये ते अतिशय भयावह आहे आणि होऊ नये म्हणून आजचं म्हणणं माझं योग्य ठरेल असं मला वाटतं। पण त्याच्यामध्ये काही मंडळी पण आहेत की याच्यामध्ये कसा खोडा घालता येईल त्याचा फटका त्यांनाच बसणार आहे। शेवटी आमच्या जिल्ह्यामध्ये ताकद ही सर्वाधिक जास्त आहे। शेठ आमचे मंत्री आहेत, आम्ही 2 आमदार आहोत, 3 आमदार हे दिलेले आहेत आणि एकंदर बघितलं राष्ट्रवादीकडे एकच आमदार आहे, तर आम्ही दिलेले खासदार आहेत। अशा परिस्थितीमध्ये चित्र उभं राहिलंय आणि भारतीय जनता पार्टी 3 आमदार आहेत। अशा परिस्थितीमध्ये एकाच ठिकाणी सगळे आले असते तर येणाऱ्या सगळ्या स्वायत्त निवडणुकीमध्ये त्याचा फायदा निश्चित झाला असता, पण सुरुवातच वाईट केली आहे, एन त्याचा वाईट निश्चित होणार।